तर लोकशाही मराठीने सलग 4 दिवस आवाज उठवूनही बृहन्मुंबई महानगरपालिकेला अद्याप जाग आलेली नाहीये। आज चौथ्या दिवशीही प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे समोर आलंय। इतक्या मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उपसण्यासाठी पालिकेकडे पुरेशी आधुनिक यंत्रणा उपलब्ध नाहीये। एवढ्या मोठ्या चौपटीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने अत्यंत कमी सफाई कर्मचाऱ्यांना तैनात केलंय। 4 दिवसानंतरही अतिरिक्त मनुष्यबळ का वाढवण्यात आलेलं नाहीये असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। आता तुम्ही पाहता इथं गटारातलं पाणी येत आहे, तरी सुद्धा आम्ही जिथं मिळेल तिथं स्वच्छ जागा मिळेल तिथं आम्ही हे बघून इथं आम्ही ही योजना केलेली आहे। आमच्याकडे रोज 200 माणसं असतात। आता बरेचसे माणसं परत गेलेले आहेत। योगासाठी काही लिमिटेड माणसं असतात, परंतु या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे। डोंगर पाहायला मिळतो, तिथं डोंगर रचलेला आहे। तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही। सगळे नेते मंडळी येऊन बघतायत, परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। कचरा उठा लेना चाहिए। कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी भी नहीं दिखेगा। तो अभी जो समय है और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम। मैं जूहू बीच पर करीबन रहते हुए मुझे 20 साल हो गए हैं और 20 साल से मैं जूहू बीच पर वॉक करती हूँ और 10 साल से हमारा एरोबिक्स चालू हुआ। उसके पहले की दशा यही थी जो अभी आप देख रहे हो, लेकिन हमारा जूहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में जूहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे। हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए। प्रथम मी आपला आभार व्यक्त करतो लोकशाही चॅनलचे की तुम्ही हा मुद्दा लावून धरला। आम्ही वर्षानुवर्षापासून येतो, जवळजवळ आज 35-40 वर्षापासून मी याचा मी डेली येणारा रेग्युलर आहे। मी रेग्युलर चालायला येतो, व्यायाम करता येतो आमचे। पण हे आता बघतो ना मी, हा कचऱ्याचं प्रमाण वाढलंय, ह्याच्या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांना फोटोज पाठवले, पण त्यांचं म्हणणं काय आहे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहेत। आता एवढा मोठा किनारा हा जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचा रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आता यंत्र तिकडे एक चालू आहे, इकडे एक चालू आहे, तिथे 2 यंत्र आहेत आणि त्याच्यावरती स्टाफ नाही, तोच ड्रायव्हर, तोच ऑपरेटर। मी संबंधित अधिकाऱ्यांशी मागे बोललो होतो, त्यांनी पण हेच सांगितलं की काय करणार आम्ही। आणि मुळात आता महापालिकेने काय केलंय की ते ट्राय पार्टी पूर्वी जे अग्रीमेंट होतं ना ते कॅन्सल केलं आणि आपल्याकडे घेतलं, असं झालंय। त्यामुळे आता त्यांच्याकडे मुळात तो प्रत्येक कार्यक्रमाला यांच्याकडे हाच विषय, आमच्याकडे मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही। लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस दाखवलेल्या या वास्तवानंतर आता तरी पालिका प्रशासनाला जाग येणार का, हा मोठा प्रश्न आहे। जुहू चौपाटी हे केवळ पर्यटनाचे केंद्र नसून मुंबईची शान आहे। त्यामुळे पालिकेनं नोकरशाही बाजूला ठेवून तातडीनं कृती करणं आणि मुंबईकरांना स्वच्छ किनारा मिळणं अत्यंत गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।